नमस्कार मित्रांनो. आजच्या या कथेत तुमचे स्वागत आहे. ही कथा एका तरुण मुलाची आणि त्याच्या भाधारीत आहे. एक दिवसाची गोष्ट. कार्तिकच्या भाभी रियाच्या कंबरेला खूपच दुखत होते, कारण तिच्या कंबरेला लचक पडली होती. कार्तिक रियाच्या खोलीत आला आणि म्हणाला, "चला भाभी, तुम्ही झोपा. मी तुमच्या कंबरेवर बाम लावून हळूहळू मालिश करतो, जेणेकरून राहिलेला दुःख सुटेल." रिया त्याला नकार देत म्हणाली, "नाही राहू दे कार्तिक, मी स्वतः करेन." कार्तिक म्हणाला, "फक्त बाम लावणे सोपे आहे, पण मालिश करणे कठीण होईल. मी मदत करतो. यामुळे बाकीचा दुःखही बरा होईल." असे म्हणून कार्तिक खुर्चीतून उठून बेडवर रियाजवळ आला आणि तिला झोपायला सांगितले. "सांगा कुठे लावायचे आहे?" रिया कार्तिकची सहानुभूती आणि काळजी पाहून आता त्याला नकार देऊ शकली नाही. खरे तर तिने दुखाचे बहाणे करून कार्तिकला त्रास द्यायचा होता. ती पोटावर झोपली आणि तिची कमीज कंबरेपासून थोडी वर केली आणि म्हणाली, "इथे लावा." कार्तिकने थोडासा बाम बोटांवर घेतला आणि हळूहळू रियाच्या कंबरेवर मलू लागला. त्याचे हात रियाच्या पाठीवर पडले. "ठी." विटाल. तिला एक सुखाची अनुभूती झाली. कार्तिकने हळूहळू मालिश सुरू केली आणि त्याच्या हातांचा स्पर्श रियाला खूप आरामदायक वाटला. जेव्हा कार्तिकच्या हातांच्या बोटांनी रियाचे हृदय जोरात धडधडू लागले, तिने स्वतःला संयमात ठेवले आणि कार्तिकच्या मदतीबद्दल आभार मानले. कार्तिकने विचारले, "भाभी, जास्त दुःख कुठे होत आहे?" रिया थोडी गोंधळात होती. अनवधानाने उत्तर दिले, "थोडे खाली आहे." कार्तिकने पुन्हा थोडे खाली बाम लावण्याचा प्रयत्न केला. ही मालिश फक्त औपचारिकता होती, पण रियाला कार्तिकच्या हातांचा स्पर्श खूपच सुखावा वाटत होता. "भाभीजी, जर तुम्ही सलवार थोडी खाली केली तर बाम चांगला लागेल." रिया थोडी संकोचली, तरीही तिने सलवार थोडी खाली सरकवली. नाड्याच्या गाठीमुळे सलवार पूर्ण खाली जाऊ शकली नाही, पण काही प्रमाणात सरकली. कार्तिकने पुन्हा म्हटले, "भाभीजी, तुमची त्वचा किती स्वच्छ आहे, खूप गोरी आहे." कार्तिकच्या या शब्दांवर रियाचे गाल लाजेने लाल झाले. पण ती उलटी झोपलेली होती, म्हणून कार्तिकला ते दिसले नाही. तिला विश्वास होता की कार्तिक तिच्या काळजीत मग्न आहे आणि त्याच्या बोलण्यात कुठेतरी आदरही दिसत होता. कार्तिकने थोडा वेळ आणखी मालिश केली आणि जेव्हा रिया म्हणाली की आता ठीक आहे, तेव्हा तो शांतपणे उठून वाटत होते. वर्षांनंतर कोणीतरी तिला अशा प्रकारे लक्ष दिले होते, ज्यात ज्यात सहानुभूती आणि एक स्नेह लपलेला होता. कार्तिकबद्दल विचार करत असताना कधी झोप लागली हे तिला कळले नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा ती जागी झाली, तेव्हा तिला स्वतःला ताजेतवाने आणि शांत वाटले. न्हाल्यानंतर रियाने खूप नीटनेटके तयार होऊन काळ्या रंगाचा पांढऱ्या काढणीचा जोडा घातला आणि उंच टाचांच्या पांढऱ्या सँडलही घातल्या. हलका मेकअप करून ती स्वयंपाकघरात नाश्ता तयार करू लागली. नाश्ता बनवताना ती वारंवार स्वयंपाकघराच्या दाराकडे येऊन जिनेकडे पाहत होती. कार्तिकच्या कामावर जाण्याची वेळ झाली होती. नाश्ता तयार करून बाहेर आली. तेव्हा कार्तिक जिनेवरून खाली उतरत होता. "आज तर खूपच सुंदर दिसत आहात." "भाभीजी, वाटते कालच्या मालिशचा परिणाम झाला." कार्तिक हसत म्हणाला. त्याच्या नजरा रियाच्या पोशाखावर आणि नंतर पेन्सिल टाचांच्या सँडलवर होत्या. रियानेही हसत उत्तर दिले, "परिणाम तर झाला, पण तुला कसे कळले?" कार्तिक थोडा लाजून म्हणाला, "भाभीजी, आज तुम्ही नेहमीप्रमाणे टाचांच्या सँडल घातल्या आहेत, म्हणून मला वाटले की कंबरेचा दुख आता बरा झाला आहे." हसत म्हणाली, "बिलकुल बरोबर ओळखले तूने. आता डायनिंग टेबलवर बस. मी नाश्ता आणते." मग दोघे एकत्र नाश्ता करू लागले. या दरम्यान कार्तिकने रियाला विचारले, "भाभीजी, तुम्ही कधी साडी घालत नाही का?" रियाने उत्तर दिले, "घालते, पण खूप कमी, वर्षातून 1-2दा. जर काही खास प्रसंग असेल तर." "का?" कार्तिक म्हणाला, "नाही फक्त. म्हणून की मी तुम्हाला कधी साडीत पाहिले नाही. तुमच्यावर साडी खूपच छान बसेल." मग कार्तिक जातांश म्हणाला, "भाभीजी, रात्रीचे जेवण मी बाहेरून आणेन. तुम्ही बनवू नका यावेळी." रियाने हसत म्हटले, "ठीक आहे." कार्तिकने पुन्हा म्हटले, "आणि काही गोष्टींची गरज असेल तर सांगा, मी येताना आणतो." यावर रियाने म्हटले की तिला इतर कशाची गरज नाही. कार्तिक गेल्यानंतर ती छोटे मोठे कामे करू लागली. ती वर जाऊन कार्तिकच्या खोलीची ही नीटनेटकी करू लागली. रियाला त्याच्या बेडखाली काही कपडा पडलेला दिसला, तर तिने खाली वाकून तो बाहेर काढला. तिच्या डोळे आश्चर्याने फाटले. तो एक पांढऱ्या रंगाचा रेशमी अधोवस्त्र होता, जो कदाचित एखाद्या मुलीचा असावा. रियाने तो काळजीपूर्वक पाहिला आणि समजले की ही कोणाची वैयक्तिक वस्तू शकते, जी चुकून इथे राहिली असेल. तिने लगेच कपडा एका बाजूला ठेवला आणि खोलीची स्वच्छता करू लागली. या दरम्यान तिला 3 दिवसांपूर्वीची घटना आठवली. रोहन आणि रीना याच खोलीत एकमेकांसोबत होते, म्हणून हा कपडा कदाचित रीनाचाच असेल. कपडा उचलून पाहिला तर त्यावर काही पांढरे डाग दिसले. तिला समजायला वेळ लागला नाही की ते कसे आहेत. ते पाहून ती दुसऱ्याच जगात हरवली. तेवढ्यात अचानक बाहेर मुख्य दारावर ठोका आला. पण तिने कपडा परत बेडखाली ठेवला आणि बाहेर येऊन दाराकडे पाहिले.
तर शेजारच्या घरात राहणाऱ्या कोमल भाभी उभ्या होत्या. "मी आता येते," रिया म्हणाली आणि लगेच कार्तिकची खोली बंद करून खाली येऊन दरवाजा उघडला. कोमल जी शेजारच्या घरात राहत होती, तिचे वय 35च्या आसपास होते आणि ती घरीच ब्युटी पार्लर चालवत होती. कोमल अनेकदा दुपारी रियाच्या घरी येत असे किंवा तिला आपल्या घरी बोलावून देत असे आणि दोघी इकडे तिकडेच्या गोष्टी करत असत. त्या दिवशीही रिया आणि कोमल गल्ली मोहल्ल्याच्या ढेर सारी गोष्टी करत होत्या. कोमल गेल्यानंतर रियाने पुन्हा एकदा राहण्याचा मन बनवला. सकाळी कार्तिकने साडीचा उल्लेख केला होता, म्हणून न्हाल्यानंतर तिने निळ्या रंगाची प्रिंटेड साडी घातली आणि सोबत सिल्वर रंगाच्या पेन्सिल टाचांच्या सुंदर सँडलही घातल्या. कार्तिकच्या येण्याची वेळही झाली होती आणि तो संध्याकाळी 4 वाजताच आला. तिने दरवाजा उघडला तर कार्तिक तिला खूप लक्षपूर्वक पाहू लागला आणि अशा प्रकारे पाहताना पाहून रिया हसत अदा करत म्हणाली, "असे काय पाहत आहात?" कार्तिक हसत म्हणाला, "खरंच भाभी, आज तुम्ही या साडीत खूपच सुंदर दिसत आहात." असे म्हणून तो आत आला आणि सोबत रात्रीचे जेवणही आणले होते. "भाभी, एक ग्लास शरबत बनवाल का? प्लीज." रियाने त्याच्याकडे हसत पाहिले आणि म्हणाली, "हो हो, का नाही." त्यानंतर कार्तिक वर गेला आणि फ्रेश होऊन जेव्हा खाली आला, तेव्हा त्याने आरामदायक टी-शर्ट आणि शॉर्ट्स घातले होते. रियाने शरबत बनवले आणि ते तिच्या खोलीत आणले, जिथे कूलर चालू होता. कार्तिक खोलीत येऊन समोरच्या खुर्चीवर बसला आणि रियाही बेडवर, दोघांनी इकडे-तिकडेच्या गोष्टी केल्या. या दरम्यान कार्तिकने रियाला विचारले, "भाभी, आता तुमच्या कंबरेचा दुःख कसा आहे?" रिया हसत म्हणाली, "अरे, आता तर मी पूर्ण ठीक आहे. काल तर इतकी चांगली मालिश झाली होती." कार्तिकने आपला शरबताचा ग्लास साईड टेबलवर ठेवत म्हटले, "भाभी, तुम्ही आरामात झोपा. मी एकदा आणखी बामने तुमची मालिश करतो, जेणेकरून तुमची तब्येत आणखी चांगली होईल." रियाने नकार देत म्हटले, "नाही कार्तिक, मी आता पूर्ण ठीक आहे." पण कार्तिक म्हणाला, "भाभी, तुम्ही माझ्यासाठी नेहमी इतके करता. मी तुमच्यासाठी इतकेही करू शकत नाही का? चला झोपा." रियाने त्याची गोष्ट टाळू शकली नाही आणि रिकाम्या ग्लासला टेबलवर ठेवत म्हणाली, "अच्छा बाबा, तू मानत नाहीस, झोपते. तर सँडल काढू का?" "सँडल काढण्याची गरज नाही भाभी. इतक्या सुंदर सँडल तुमच्या सुंदर पायांची सुंदरता आणखी वाढवत आहेत. तुम्ही असेच झोपा." कार्तिकने थोडी चंचलतेने म्हटले. त्याच्या गोष्टीवर तिला हसू आले आणि तिने त्याची गोष्ट मान्य करून बेडवर झोपली. तिने साडी घातली होती, म्हणून तिची कंबर कार्तिकच्या नजरेसमोर होती. कार्तिकने बाम बोटांवर लावला आणि रियाच्या कंबरेची मालिश करू लागला. तिने विचारले, "एक गोष्ट सांग. कार्तिक, तुला माझ्या उंच टाचांच्या सँडल खूप आवडतात ना?" लाजून म्हणाला, "हो भाभी, तुम्ही पूर्ण बरोबर सांगत आहात." स्त्रियांच्या पायात हाय हिलच्या सँडल खूप आकर्षक दिसतात. तर नेहमीच हाय हिलच्या सँडल किंवा चप्पल घालत असतेस, ती म्हणाली. "अरे, यात लाजण्यासारखे काय?" काही विचित्र भावना समजते. कार्तिकच्या हातांनी होणाऱ्या मालिशने तिला खूप आराम मिळत होता. कार्तिकचे हात हळूहळू खालीकडे वाढू लागले. रियाच्या मजाक्यांच्या मूडला पाहून कार्तिकनेही थोडी हिंमत दाखवत म्हटले, "भाभी, किती मऊ आहे. तू साडी थोडी खाली कर की, जेणेकरून मी चांगली मालिश करू शकेन आणि साडीही घाण होणार नाही." थोडी लाजून तिने साडी थोडी सैल केली, जेणेकरून मालिश करायला सोपे होईल. तिला मागील रात्रीच्या मालिशपासून खूप सुख मिळाले होते. जास्त विरोध केला नाही. रियाने साडी सैल केली. कार्तिकने हळूच साडी खालीकडे केली, जेणेकरून तो चांगल्या प्रकारे तिच्या कंबरेची मालिश करू शकेल. पण त्याच वेळी रियाला जाणवले की तिने घाईघाईने काही चूक तर केली नाही ना, आणि तिला थोडी अस्वस्थता जाणवली. तिने लगेच परिस्थिती सांभाळत साडी नीट केली आणि कार्तिकला थांबण्याचा संकेत दिला. कार्तिकने काहीही न बोलता हळूहळू रियाच्या कंबरेची मालिश सुरू ठेवली. जसे जसे खोल सुख मिळत होते, ती मालिशपासून मिळणाऱ्या आरामाचा आनंद घेत होती आणि तिला कोणतीही आपत्ती वाटली नाही. कार्तिकने मालिश सुरू ठेवो आपले हात खालीकडे वाढवले. मालिशने आराम मिळत होता, पण तिला जाणवले की कार्तिकने थोडी अधिक हिंमत केली आहे. तिने जाणवले की तो तिच्या पाठीमागच्या खालच्या भागाकडे जास्त लक्ष देत आहे. रियाला हे जाणवले की तिचे साडीचे कोट थोडे अधिक सैल झाले आहेत आणि तिने लाजेने आपला चेहरा उशात लपवला. दाबून आपल्या आतील बेचैनी नियंत्रित करण्याचा प्रयत्न करत होती. कार्तिक तिच्या त्वचेवर बाम लावण्याच्या बहाण्याने मालिश करत होता. तिला जाणवत होते की कार्तिकची हालचाल आता अधिक झाली आहे. नमस्कार मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि यापेक्षाही अधिक रंजक व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलवर नुकताच अपलोड केलेला नवीन व्हिडिओ नक्की पहा. तो तुम्हाला खूप आवडेल, अशी मला आशा आहे.